नीट पेपर फुटी प्रकरणावरून गेले बरेच दिवस दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज त्यांच्या पदाचा अखेर राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सुपूर्द केला। हा राजीनामा जाहीर होताच काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीकडे रवाना झालेत आणि त्याच वेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलंय, ते म्हणजे फडणवीस हेच आता देशाचे नवे शिक्षण मंत्री होऊ शकतात। आता इथे या दोन्ही घडामोडी वेळ आणि त्यामागचं राजकारण समजून घेण्यासारखं आहे। त्यामुळे खरंच फडणवीस आता देशाचे नवीन शिक्षण मंत्री होणार का, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर घडलं असं की 25 जुलैला म्हणजेच आज धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान मोदींकडे राजीनामा पाठवलाय, ज्यात विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करत असल्याचं आणि तरुणांना कायदेशीर गुंतागुंतीत अडकवायचं नसल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय। प्रधानांच्या राजीनाम्याची बातमी येताच काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीकडे रवाना झाल्याचं वृत्त आहे। आता हा दौरा केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांशी संबंधित आहे की फक्त नियोजित कार्यक्रमाचा भाग आहे, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाहीये। त्यामुळे याविषयी सध्या तर्कवितर्कच सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना दावा केलाय की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी देशाचे नवे शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते। तर फडणवीस हे उच्च शिक्षित आणि वकील आहेत, तसेच ते विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत असतात। त्यांना केंद्रामध्ये नेण्याबाबत सातत्याने चर्चा सुरू असते। त्यामुळे योगायोगाने किंवा त्यांच्या दुर्दैवाने आता त्यांना केंद्रात ही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी यांना स्वतःला राजीनामा द्यावा लागेल अशी भीती होती। त्यामुळे त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाय असा दावा संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला। पण देवेंद्र फडणवीसांना जरी दिल्लीत बोलावलं गेलं असलं आणि एकनाथ शिंदे देखील सोबत गेलेले असले तरी देवेंद्र फडणवीसांकडे केंद्रीय शिक्षण मंत्री पद जाईल असं मला तरी वाटत नाही। इतकं दुय्यम खातं त्यांच्याकडे जाणार नाही। त्यांना जर का दिल्लीत बोलावून घ्यायचं झालं तर त्यांना त्याच्याही पेक्षा मोठं वरचं खातं म्हणजे अगदीच अर्थ खातं किंवा संरक्षण खातं हे दिलं जाऊ शकतं। शिक्षण खात्यावर देवेंद्र फडणवीसांची बोळवण केली जाईल असं मला तरी नाही वाटत, कारण देवेंद्र फडणवीस हे गेली 6 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अत्यंत चांगला कारभार त्यांनी केलाय। ते इन्फ्रा मॅन म्हणून देखील समोर आलेले आहेत आणि अशा वेळेला त्यांना कधी शिक्षण मंत्री सारखं पद दिलं तर ती त्यांची तशी घसरण होऊ शकते। त्यामुळे केंद्राला त्याचा देखील विचार करावा लागेल आणि देवेंद्र फडणवीस स्वतः या गोष्टीसाठी तयार होतील का, हा देखील एक प्रश्न आहे। दुसरं म्हणजे भाजपकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस इतका चांगला मोठ्या ताकदीचा माणूस आहे का, हा दुसरा प्रश्न आहे। तसं बघायला गेलं तर विनोद तावडे हा तितका असा सक्षम माणूस नाहीये। बाकी राज्यातही तशा ताकदीचं कोणी माणूस नाहीये। शेलारांचा विचार केला तर ते देखील तेवढे असे स्ट्रॉंग नाहीयेत। आता राहिला प्रश्न एकनाथ शिंदे यांचा। तर एकनाथ शिंदेंना भाजपची लोक मुख्यमंत्री होऊ देतील का, हा देखील एक प्रश्न आहे, कारण भाजपकडे 138 आमदार आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे फक्त 56 आमदार आहेत। अशा वेळेला भाजपचा मुख्यमंत्री न करता शिंदेंना मुख्यमंत्री बसवतील असं मला तरी वाटत नाही। त्यामुळे अजून काही काळ राज्यात मुख्यमंत्री म्हणून आपल्याला देवेंद्र फडणवीसच राज्यामध्ये पाहायला मिळतील अशी एकूण स्थिती दिसतेय। यावरून तुम्हाला काय वाटतं? फडणवीस खरंच दिल्लीला जाऊन शिक्षण मंत्री होतील की हा फक्त राऊतांचा तर्क आहे, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।